श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आज आपण बघू शकतो, जे की 48 रुपयावरती आहे। ह्या शेअरला आपण याआधी खूप वेळा कव्हर केलेला आहे। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कंपनीमध्ये डाऊन्स बघितले होते, म्हणजे कंपनीचे शेअर्स पडत होते। आता इथं गेल्या 1 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला आपण ॲनालिसिस केलं तर आपण इथे बघू शकतो की 7% कंपनीमध्ये डाऊन्स आहेत। पण गेल्या 5 दिवसाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनी हळूहळू आपल्याला ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो। तो लो प्राइस कितीला आलं होतं कंपनीचा 44, आता कितीला गेल्या 48ला। जर 1 महिन्याचं लोएस्ट प्राइस बघितलं आपण इथे बघा तर 43, म्हणजे 44 पर्यंत कंपनीचे शेअर्स पडले होते, पण आता परत 48ला आले आहेत। मी म्हणले होते ही कंपनी आपल्याला 50 पर्यंतचे टार्गेट्स दाखवेल। अजून 1-2 दिवसानंतर कंपनीमध्ये आपण 50 रुपयापर्यंतचे पण टार्गेट्स बघतोय, आणि त्यानंतर आपण ह्या कंपनीमध्ये 70 ते 80 पर्यंतचे पण टार्गेट्स बघू शकतो। लॉंग टर्मसाठी चांगली बँक आहे, चांगली कंपनी आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे आणि कंपनीचं मार्केट कॅप पण 9,000 कोटी इतकंच आहे। कंपनीचं लोएस्ट प्राइस बघू शकता 25 रुपये इतका आहे। कंपनीच्या लोएस्ट प्राइसला अजून कंपनीचे शेअर्स डाऊन झाले नव्हते, त्यावरच कंपनीने ग्रोथ केला आहे। गेल्या 5 दिवसाच्या अकॉर्डिंगली जर आपण बघितलं तर गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीने 4% रिटर्न्स दिलेले आहेत। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। जर समजा तुम्ही इथे शेअर्स खरेदी केले असतील तर इथपर्यंत तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल। तर किती पर्सेंटचं, तर 10% वगैरे काही का असे ना का, पण अपडाऊन्सनी पण पैसा आपण कमवू शकतो। काही कंपन्या ह्या अशाच असतात, 2 प्रकारच्या कंपन्या असतात, ज्याच्यामध्ये रेग्युलर तेच प्राईज मग नंतर अचानक ग्रोथ करतात, आणि काही कंपन्या हे उतार चढाव म्हणजेच अपडाऊन्सने पैसा कमवून देत असतात। तर कंपन्या दोन्हीही चांगल्या आहेत। जे लॉंग टर्ममध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो, तुम्ही असे तुमचे 2 डीमॅट अकाउंट उघडू शकता, जिथं फक्त एका अकाउंटमध्ये फक्त लॉंग टर्मसाठी, दुसऱ्या अकाउंटमध्ये अपडाऊन्सने पैसा कमवण्यासाठी। लॉंग टर्मसाठी जे इन्व्हेस्ट करायचं त्याला हात लावायचं नाही, आणि जे अपडाऊन्सने पैसा कमवतं ते सारखं बाय आणि सेल तुम्ही करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, फोकस करू शकता या कंपनीवरती तुम्ही। नेक्स्ट कंपनी आहे आपली येस बँक। ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 24 रुपये इतका आहे, आणि ह्या कंपनीला पण आपण ह्याच्या आधी कव्हर केलेला आहे। कंपनीमध्ये बघू शकता गेल्या 1 महिन्यामध्ये ग्रोथ आहे। 20 रुपयाचा शेअर होता, 24ला आला आता, पण गेल्या 5 दिवसामध्ये कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे, कारण 23 रुपयावरनं कंपनीवरती आता 24 रुपयेपर्यंत आलेली आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून आपल्याला ग्रोथ करताना बघू शकते, सो आपण ह्या कंपनीवरती पण फोकस करायचं आहे। ह्या कंपनीचं जरी मार्केट कॅप जास्त असलं तरी पण काहीसे असे असतात जे टिकून राहतात कंपनीमध्ये, जरी लो दाखवत नाहीत, काहीशामुळेही लो जास्त दाखवत नसतात, त्या ह्या कंपन्यांपैकी असतात। तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करायचं आहे। ह्या कंपनीवरती तुम्ही चांगलं फोकस करू शकता, आणि येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगले टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे राजेश। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 291 इतका आहे। तर ही कंपनी पण चांगली आहे। या कंपनीमध्ये पण आपण बघू शकता गेल्या 1 महिन्यामध्ये ह्या कंपनीमध्ये पण थोडेसे डाऊन्स आले होते, पण 5 दिवसापासून ह्या कंपनीमध्ये पण हळूहळू ग्रोथ होत आहे। तर ह्या कंपनीचं पण मार्केट कॅप कमी आहे, 8,000 कोटीचीच कंपनी आहे, आणि ओव्हरऑल चांगली कंपनी आहे। 52 वीक्स लो बघू शकता 280, 52 वीक्स हाय हे 669, म्हणजेच कंपनी 52 वीक्स लोच्या आसपास चालू आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल। ह्या कंपनीचे आता सध्याला 52 वीक्स लो प्राईस चालू आहे। तर ओव्हरऑल ह्या कंपनीवरती फोकस करू शकता लॉंग टर्मसाठी। येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला 300 ते 350चे पण टार्गेट्स दाखवू शकते, पण लॉंग टर्मसाठी
टार्गेट करा. नेक्स्ट कंपनी आहे कॅम्पसचा आपण इथे शेअर प्राईस बघू शकतो, जे की 227 रुपये इतका आहे. गेले 1 महिन्यामध्ये ह्या कंपनीने पण डाऊन्स होते ह्या कंपनीमध्ये पण, आणि गेले 5 दिवसापासून ह्या कंपनीमध्ये पण हळूहळू आपण ग्रोथ बघू शकतो. आणि ह्या कंपनीचं पण मार्केट कॅप कमी आहे, 6000 कोटीचीच कंपनी आहे. आणि 52 वीक्स लो हे 213, तर 52 वीक्स आहे 379 इतका आहे. म्हणजेच कंपनी ही पण 52 वीक्स लो चालू आहे. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली, ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. याआधी ह्या कंपनीला पण आपण खूप वेळा कव्हर केला आहे आणि प्रत्येक वेळेस सांगितलं की लॉंग टर्मसाठी ही कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे आपली वेलस्पून लिव्हिंग. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, 152 रुपये इतका आहे. 1 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला एनालिसिस केला आपण, तर कंपनीमध्ये ह्या पण आपण डाऊन्स बघू शकतो. आणि कंपनीचे 135 रुपयेपर्यंत प्राईस गेलं होतं शेअर प्राईस, आणि गेल्या 5 दिवसामध्ये ही कंपनी हळूहळू ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो. खूप दिवस इथे एकच प्राईस चालू होतं आणि कंपनीने ग्रोथ केलं 152 रुपयेपर्यंत. तर ही कंपनी पण चांगली आहे, ह्या कंपनीवरती पण आपण लॉंग टर्मसाठी विचार करू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, 13,000 कोटीचीच कंपनी आहे. आणि 52 वीक्स लो हे 132 रुपये इतका आहे. म्हणजे कंपनी 52 वीक्स लोला गेली होती, आपण इथे बघू शकतो. 52 वीक्स लोपासून कंपनी आता हळूहळू ग्रोथ करत आहे. तर खूप अशा कंपन्या असतात ज्याच्यामध्ये ते कंपन्यांचे शेअर्स डाऊन्स होत असतात, त्यांचे फंडामेंटल्स चांगले असतात, त्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल असतं, पण आपला विश्वास बसत नाही आणि कधी कधी ते कंपन्या आपल्या हातातून निघून जातात. आणि असंही होतं की कंपनीचा आपण म्हणतो 50 रुपयाला शेअर होता, नाही 40 भेटला असतं तर बरं झालं असतं. 50 रुपयाचा शेअर 60 रुपये 70 रुपये जातो, परत आपण म्हणतो 50 रुपयाला भेटला असतं तर बरं झालं असतं. तर 60-70वरनं परत कंपनीचं शेअर प्राईस 90-80पर्यंत जातं, परत आपण म्हणतो 60-70ला भेटलं असतं तर बरं झालं असतं. तर असं कित्येक वेळा होतं, कित्येक वेळा आपण फक्त बघतच राहतो. चांगल्या कंपनीचे शेअर्स हे खरेदी करून ठेवण्यासाठी आपण ज्या त्या वेळेला योग्य प्राईसलाच खरेदी करणं गरजेचं असतं, नाहीतर आपल्या हातातनं तो शेअर ती कंपनी निघून जाते. तर ओव्हरऑल ह्या कंपन्यांमध्ये पण असं होऊ नये असं वाटत असेल तर काही कंपन्यांचा आपण अभ्यास स्वतः केला पाहिजे आणि कंपनीच्या योग्य ते प्राईजला शेअर खरेदी केले पाहिजेत. आणि काही जण म्हणत असतील की तुम्ही सांगितलेले शेअर्स आम्ही खरेदी केले, ते ग्रोथ झाले नाही असं वगैरे तसं. तर 100%च बरोबर असतील असं नाही आहे. आणि मी तुम्हाला कसं शेअर मार्केटमध्ये काम करायचं ते सांगत असते, शेअर मार्केटमध्ये तुम्ही कसे शेअर्स वगैरे खरेदी करायचे ते सांगत असते, कोणत्या पद्धतीने कोणत्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल असतं ते सांगत असते. पण त्याचा अर्थ असं नाही की मी तुम्हाला ते शेअर्स खरेदी करा असं म्हणते. मी माझ्या सांगण्यावरनं तुम्ही कोणतेही शेअर्स खरेदी केले पाहिजेत असं काहीही नाही आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. तर ओव्हरऑल कंपन्या चांगल्या आहेत, या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, 962 रुपये इतका आहे. आणि ह्या कंपनीमध्ये पण गेल्या 6 महिन्याभरामध्ये 10% म्हणजे 9% ग्रोथ आहे. आणि गेल्या 5 दिवसामध्ये पण कंपनीने 8-9% ग्रोथ केलेली आहे. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये पण कंपनीमध्ये रिटर्न्स तरी आहेत, कंपनीने अजून डाऊन्समध्ये आलेली नाही आहे. कंपनी 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं आपण तर अपडाऊन्स करत कंपनी चांगली ग्रोथ केलेली आहे. तर काही कंपन्यांमध्ये फरक असतो, काही फक्त अपडाऊन्स, परत त्याच प्राईजला येतात, परत वरती जातात, परत त्याच प्राईजला. तर काही असे असतात ना, थोडंसं पडतात एकदम वरती उडी मारतात, परत थोडंसं पडतात परत अजून वरती उडी मारतात, असं करत त्यांचे शेअर प्राईस खूप हाय होतात. तर आपल्याला कधी वाटतं हे शेअर्स पडत आहेत, पण ते शेअर्स पडत नसतात, ते हळूहळू ग्रोथ करत असतात. मोठा प्लेअर आपल्याला नेहमी वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण वेड्यात निघायचं नसतं. आपण नेहमी मॅक्झिमम किंवा 1 इयर
6 मंथ, 5 इयर्स हे सगळ्याचे चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केले पाहिजेत, तरच आपल्याला शेअर मार्केट कसं आहे किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये कशी ग्रोथ किंवा डाऊन्स होत आहेत हे कळत राहतं आपल्याला. तर आपण आपला नेहमी चांगले ॲनालिसिस केले पाहिजेत, फंडामेंटल्स पण ॲनालिसिस केले पाहिजेत. मार्केट कॅप ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता 25,000 कोटीची कंपनी आहे आणि 52 वीक्स हे 233 रुपये इतकं आहे. तर 52 वीक्स लो नाही, 52 वीक्स हायच्या आसपास चालू आहे कंपनी. तर तुम्ही ह्या कंपनीमध्ये अजून थोडेसे शेअर प्राईस पडण्याचं बघत असाल तर वेट करू शकता, पण लॉंग टर्मसाठी ही कंपनी आपल्याला चांगले अजून रिटर्न्स देऊ शकते. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे रतन इंडिया एंटरप्राइजेस. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 75 रुपये इतका आहे आणि गेल्या 5 दिवसामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण हळूहळू ग्रोथ बघू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, 10,000 कोटीचीच कंपनी आहे आणि 52 वीक्स लो हे 35 रुपये इतकं आहे आणि 52 वीक्स हाय हे 94. दोन्हीच्या मध्ये चालू आहे सध्याला कंपनी. अजून जरी समजा इथून कंपनीचे शेअर प्राईस 70 रुपयेपर्यंत गेले तरी हरकत नाही, पुढे कंपनी चांगली ग्रोथ करू शकते. ओव्हरऑल या कंपनीवरती आपण अजून फोकस करू शकतो. तर आपण 1 मंथ चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीचे शेअर प्राईस 65 रुपयेपर्यंत खाली गेले होते, पण आता ग्रोथ करून ते कंपनीचे शेअर प्राईस 75 रुपयेवरती आलेले आहेत. ओव्हरऑल कंपनी चांगली, ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. नेक्स्ट कंपनी आहे एफिल इंडिया लिमिटेड. तर या कंपनीला पण याआधी आपण खूप वेळा कव्हर केलेला आहे. कंपनीचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 1095 आहे आणि 52 वीक्सचं लो बघितलं आपण तर 866 रुपये इतका आहे आणि 52 वीक्स हाय आहे 1336. म्हणजे ही पण कंपनी 52 वीक्स लो आणि हायच्या मध्येच आहे अजून. आणि 5 दिवसाच्या अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनीचे शेअर प्राईस इथं डाऊन झालेले आपण बघू शकतो. तर कंपनीचे शेअर प्राईस 1040 पासून आता 1095पर्यंत आलेले आहेत. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती आपण अजून फोकस करू शकतो. 1 मंथच्या अकॉर्डिंगली कंपनीमध्ये डाऊन्स होते. कंपनीचे शेअर प्राईस ऑलमोस्ट 1000पर्यंत गेलेलं होतं, आता कंपनी परत 1100च्या आसपास येत आहे. तर ह्या कंपनीवरती आपण अजून फोकस करू शकतो. येणाऱ्या वेळी ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते आणि कंपनीचं मार्केट कॅप पण ह्या कंपनीचं कमी आहे, 15,000 कोटीचीच कंपनी आहे. तर ह्या कंपनीवरती पण आपण लॉंग टर्मसाठी फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे डिक्सन टेक्नॉलॉजी. ज्या कंपन्या वस्तू तयार करत आहेत त्या कंपन्यांमध्ये आता आपल्याला येणाऱ्या वेळेत चांगली ग्रोथ बघायला भेटू शकते. ज्या कंपन्यांमध्ये वस्तू तयार होत आहेत तर डिक्सन टेक्नॉलॉजीमध्ये आपण डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोन हे सगळं तयार करतात हे आपल्याला माहिती आहे. आपण ह्या आधी फंडामेंटल्स वगैरे बघितले आहेत आणि कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते ते पण बघितलेलं आहे. तर ह्या कंपनीमध्ये पण आपण फोकस करू शकतो, कारण गेल्या 1 महिन्यामध्ये जे डाऊन्स आले होते कंपनीमध्ये इथे बघू शकता आपण 606पर्यंत 6,600पर्यंत गेलेल्या कंपनीचं शेअर प्राईस आज 7,785पर्यंत आलेला आहे. तर 5 दिवसापासून कंपनीमध्ये चांगली थोडी ग्रोथ होताना बघू शकतो आपण. आणि 6 मंथच्या अकॉर्डिंगली पण जर कंपनीचं शेअर प्राईस आपण इथे बघितलं तर 5,000च्या आसपास होतं आणि आता कंपनीचं शेअर प्राईस 7,786पर्यंत झालेलं आहे. कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे. कंपनी हळूहळू आपल्याला चांगले रिटर्न्स देत आहे. कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे, पण ओव्हरऑल कंपनी चांगली आहे आणि ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे HFCL. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो जे की 98 रुपये इतका आहे आणि ह्या कंपनीमध्ये पण गेल्या 5 दिवसामध्ये हळूहळू आपण ग्रोथ बघू शकतो. 1 महिन्यामध्ये ह्या कंपनीमध्ये खूप लवकर डाऊन चालते. वरनं कंपनी डायरेक्ट 87पर्यंत 110वरची कंपनी डायरेक्ट 83पर्यंत पडली होती आणि आता कंपनी हळूहळू ग्रोथ करत 97पर्यंत आली आहे. अजून ग्रोथ करेल कंपनी 110, 115, 120पर्यंत हळूहळू नक्की जाईल आणि कंपनीचं मार्केट कॅप पण ह्या 14,000 कोटी इतकंच आहे. कंपनीचं 52 वीक्स लो हे 60 रुपये इतकं आहे आणि 52 वीक्स आहे हे
117 रुपये इतकं आहे. कंपनी येणाऱ्या वेळेत हे पण टार्गेट्स तोडताना आपल्या 117पर्यंत गेले ना, येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 150पर्यंतचे पण टार्गेट्स आरामात दाखवू शकते. फक्त लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे आणि फोकस करायचा आहे. आणि अशा कोणत्याही कंपन्या असतात ज्या कंपन्यांमध्ये आपल्याला अपडाऊन्समधनं पैसा कमवायचा असेल तर ते HDFC आहे, कोटक महिंद्रा आहे, अजून परत रिलायन्स कंपनी आहे. तर ह्या कंपन्यांमधनं आपण अपडाऊन्स कमवू शकतो. अपडाऊन्सनी पैसा चांगल्यातला चांगला कमवू शकतो, चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर अशा कंपन्यांवरती पण आपल्याला फोकस करता आलं पाहिजे आणि अशा कंपन्या पण ज्यामध्ये आपण लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये न खाता आपण जर ह्या गोष्टींमध्ये जास्त शेअर्स प्राईस जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगला प्रॉफिट हा होत असतो. आणि नेहमी आपण आपल्या कॅपिटल म्हणजेच आपली जे मूलधन असतात, जे आपलं पैसे लावायचे असतात आपल्याला, जे आपले स्वतःचे सेविंग्समधले, ते आपण नेहमी आपल्या अमाऊंटच्या 4 ते 5%च इन्व्हेस्ट करायचे आहेत, ते पण 2-3 टप्प्याने, कारण जेणेकरून आपल्याला रिस्क वाटणार नाही. ओव्हरऑल ह्या कंपन्यांवरती तुम्ही फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ह्या सगळ्या कंपन्या तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवू शकतात.